नमस्कार फ्रेंड, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या सुवर्ण क्रिएशन या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण बघा हे डेझी फ्लावर बो बघणार आहेत। बघा किती सुंदर दिसतात ते, तुम्ही पण बनवू शकता ते। जुने जरी असे हेअर बो असतील तर त्यापासून असे सुंदर असे हे बो तयार होतात ते। तर चला बनवूया। तर बघा आपण सगळ्यात आधी हा येलो कलरचा धागा घेणार आहेत आणि मॅजिक सर्कल करून घेणार आहेत। बघा बघा मॅजिक सर्कल झालेला आहे। त्यानंतर यामध्ये आपण 6 सिंगल खांब करून घ्यायचे। 1 2 3 4 5 आणि हे 6। बघा 6 सिंगल खांब करून झाले। त्यानंतर हा जो एक्स्ट्राचा धागा हा ओढून घ्यायचा। त्यानंतर स्लिप नॉट करायची पहिल्या साखळीवरती। बघा या प्रकारे पहिला राऊंड झालेला आहे। त्यानंतर एक साखळी घ्यायची पुढे, एक साखळी घ्यायची आणि आता आपल्याला दुसऱ्या राऊंडला प्रत्येक एक खांबावरती 2 सिंगल खांब करायचे। तर बघा हे 2 झाले, 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि हे 12। बघा 12 झाल्यानंतर पहिल्या साखळीवरती इथे स्लिप नॉटने जॉईन करायचे। हा दुसरा राऊंड कंप्लीट झालेला आहे। तिसऱ्या राऊंडला परत एक साखळी घ्यायची आणि आता बघा पहिल्या खांबावरती एक सिंगल खांब, पुढच्या स्टिचमध्ये 2 सिंगल खांब। या प्रकारे आपल्या ह्या राऊंडला 18 सिंगल खांब होतील। तर बघा एक सिंगल खांब, पुढच्या स्टिचमध्ये 2 सिंगल खांब। बघा पुढे एक सिंगल खांब, त्याच्या पुढच्या स्टिचमध्ये 2 सिंगल खांब, एक सिंगल खांब, पुढच्या स्टिचमध्ये 2 सिंगल खांब, 1 आणि 2। बघा एक सिंगल खांब, पुढच्या स्टिचमध्ये 1 आणि 2, एक सिंगल खांब, पुढच्या स्टिचमध्ये 1 आणि 2। बघा या प्रकारे आपले 18 सिंगल खांब करून झालेले। त्यानंतर लास्टला इथे स्लिप स्टिच करून घ्यायची आणि एक साखळी घ्यायची। बघा त्यानंतर आता बघा पहिल्या स्टिचमध्ये एक सिंगल खांब, पुढच्या स्टिचमध्ये एक सिंगल खांब आणि तिसऱ्या स्टिचला वाढवायचे तर एकाच जागेवरती 2 सिंगल खांब, 1 आणि हे 2। बघा एक सिंगल खांब, पुढच्या स्टिचमध्ये 2 सिंगल खांब, तिसऱ्या स्टिचला वाढवायचे तर एकाच जागेवरती 2 सिंगल खांब। या प्रकारे आपल्याला हा राऊंड कंप्लीट करायचा आहे। या राऊंडला आपल्याकडे 24 सिंगल खांब होतील। तर चला करून घेऊया आपण। तर बघा या प्रकारे आपल्याला हा पण राऊंड कंप्लीट झालेला आहे। लास्टला इथे स्लिप स्टिच करून एक साखळी घेतलेली। तर बघा यानंतर आपण धागा हा कट करून घेणार आहे। बघा या प्रकारे दिसेल। त्यानंतर बघा आपण हा ग्रीन कलरचा धागा घेणार आहे। ग्रीन कलरच्या धागाने बघा आपण ग्रीन कलरचा धागा घेतला आहे। त्यानंतर एक मॅजिक सर्कल करून घ्यायचं आहे। बघा त्यानंतर त्यामध्ये 6 सिंगल खांब करायचे। एक झाला,
2 3 4 5 आणि लास्टला 6. बघा 6 सिंगल खांब झाले. त्यानंतर हा धागा ओढून घ्यायचा आणि पहिल्या खांबावरती स्लिप नॉटनी बंद करायचं. बघा हे बघा या प्रकारे. त्यानंतर एक साखळी घ्यायची आणि आता आपल्याला प्रत्येक एक खांबावरती 2 सिंगल खांब करायचे. तर ह्या दुसऱ्या राऊंडला 12 सिंगल खांब होतील. बघा 2 झाले, 3 4 5 6 7 8 9 10 लास्टला इथे 11 आणि हे 12. बघा 12 झाल्यावरती इथे स्लिप नॉट करायची. हा दुसरा राऊंड झाला. तिसऱ्या राऊंडला बघा एक साखळी घ्यायची. पहिल्या स्टिचमध्ये एक सिंगल खांब, दुसऱ्या स्टिचमध्ये 2 सिंगल खांब एकाच जागेवरती, परत एक पुढच्या स्टिचमध्ये एक सिंगल खांब, पुढच्या स्टिचमध्ये 2 सिंगल खांब एकाच जागेवरती. या प्रकारे आपल्याला हा तिसरा राऊंड कंप्लीट करायचा. बघा एक सिंगल खांब, पुढच्या स्टिचमध्ये 2 सिंगल खांब. या स्टिचला आपल्याकडे 18 सिंगल खांब होतील. बघा एक सिंगल खांब, पुढच्या स्टिचला एक आणि 2 सिंगल खांब. एक सिंगल खांब, पुढच्या स्टिचला एक आणि 2, एक सिंगल खांब, पुढच्या स्टिचला एक आणि 2. बघा या प्रकारे हा राऊंड कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर इथे स्लिप नॉटने जॉईन करून घ्यायचे. बघा आणि वरती एक साखळी घ्यायची. साखळी घेतल्यानंतर आपण हा बो इथे जॉईन करणार आहे. तर बघा या प्रकारे असं धरायचा. बघा पहिल्या स्टिचमध्ये सिंगल खांब करून घ्यायचे. या प्रकारे एक सिंगल खांब झाला. पुढच्या स्टिचमध्ये दुसरा सिंगल खांब, तिसऱ्या स्टिचला वाढवायचं एकाच जागेवरती 2 सिंगल खांब, एक सिंगल खांब, 2 सिंगल खांब, तिसऱ्या स्टिचला वाढवायचे तर एकाच जागेवरती 2 सिंगल खांब, एक सिंगल खांब, 2 सिंगल खांब, तिसऱ्या स्टिचला वाढवायचे तर एकाच जागेवरती 2 सिंगल खांब. बघा त्यानंतर हे बोला बरोबर इथे असं वळून घ्यायचे. बघा त्यानंतर पुढच्या स्टिचला एक सिंगल खांब. बघा या प्रकारे अटॅच होते. त्यानंतर त्याच्या पुढच्या स्टिचला एक सिंगल खांब, पुढच्या स्टिचला वाढवायचे तर एकाच जागेवरती 2 सिंगल खांब. बघा एक सिंगल खांब, पुढच्या स्टिचला एक सिंगल खांब, तिसऱ्या स्टिचला वाढवायचे तर एकाच जागेवरती 2 सिंगल खांब.
बघा या प्रकारे आपण हा राऊंड कंप्लीट केलेला आहे. लास्टला इथे स्लिप नॉटने जॉईन करून घ्यायचे. बघा या प्रकारे अटॅच झालेले बघू शकता ते तुम्ही. त्यानंतर एक साखळी घ्यायची, धागा कट करून घेणार आहे. त्यानंतर आपण आता फूल बनवणार आहेत कडेचा. तसं बघा आपण आता याच्या पाकळ्या बनवणार आहे. तर हा व्हाईट कलरचा धागा घ्यायचा आहे. त्यानंतर एक गाठ बांधून घ्यायची. बघा एक गाठ बांधून घेतल्यानंतर ह्या दोघांच्या कोणत्या पण एक साईडला जॉईन करून घेऊ शकता ते तुम्ही. एक्स्ट्राचा धागा आतमध्ये टाकून घ्यायचे, असे जॉईन करून घ्यायचे. बघा या प्रकारे. आणि 2 साखळ्या घ्यायच्यात वरती. बघा 1 आणि 2 साखळ्या घेतल्यानंतर आपल्याला हे ट्रिपल खांब करायचे. बघा पुढच्या स्टिचमध्ये 2 ट्रिपल खांब करून घ्यायचे एकाच जागेवरती. बघा पहिल्या दोघांमधनं काढलं, नंतरच्या दोघांमधनं काढलं आणि लास्टला 2. बघा 2दा सुईला लपेटलं, त्यानंतर एकाच जागेवरती परत दुसरा ट्रिपल खांब. पहिल्या दोघांमधनं एकदा काढलं, दुसऱ्या दोघांमधनं, लास्टला दोघांमधनं. त्यानंतर पुढच्या स्टिचमध्ये अजून एक ट्रिपल खांब करून घ्यायचं आहे. हे बघा या प्रकारे पहिल्या दोघांमधनं काढलं, नंतरच्या दोघांमधनं, लास्टला दोघांमधनं. त्यानंतर 2 साखळ्या घ्यायच्या, पुढच्या स्टिचमध्ये स्लिप स्टिचने जॉईन करायचे. बघा एक साईडची पाकळी झाली. त्यानंतर परत 2 साखळ्या घ्यायच्यात. त्यानंतर पुढच्या स्टिचमध्ये 2 ट्रिपल खांब करून घ्यायचे. बघा या प्रकारे. त्यानंतर पुढच्या स्टिचमध्ये 1 ट्रिपल खांब. त्यानंतर 2 साखळ्या, पुढच्या स्टिचमध्ये स्लिप स्टिच. तर बघा या प्रकारे आपण ह्या पाकळ्या सगळ्या बनवून घेऊया. बघा या प्रकारे बनत जातील. लास्टच्या 2 पाकळ्या ठेवायच्या, कारण याच्यामध्ये कापूस भरण्यासाठी. तर चला आपण करून घेऊया. तर बघा आपण लास्ट इथे 2 पाकळ्यांची जागा राहिलेली आहे. त्यानंतर याच्यात थोडंसं कापूस भरून घेणार आहे. एकदम थोडासा भरून घ्यायचा आहे. बघा या प्रकारे लास्टच्या 2 पाकळ्या करून घेऊया. त्यानंतर बघा या प्रकारे हे फूल तयार होते, सुंदर दिसते. त्यानंतर इथे एक साखळी घ्यायची,
धागा कट करून घ्यायचा बघा. त्यानंतर हा एक्स्ट्राचा व्हाईट कलरचा धागा आहे ते हाईड करून घ्यायचं बघा या प्रकारे. या प्रकारे हे फूल दिसेल बघ किती सुंदर दिसते. थँक्यू फ्रेंड. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.